धाराशिवकरांना नमस्कार। उद्या 1 मे महाराष्ट्र दिन आहे आणि या शुभ दिनाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्यामध्ये जनगणना 2027 याच्या टप्पा क्रमांक 1 सुरू होणार आहे आणि या जनगणना प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने जनगणना अधिकारी, चार्ज ऑफिसर्स, पर्यवेक्षक, प्रगणक यांची नियुक्ती केली गेली आहे आणि उद्या 1 मे ते 15 मेपर्यंत सेल्फ एन्युमरेशन म्हणजे स्वगणना याची प्रक्रिया सुरू होणार आहे। याच्यामध्ये केंद्र शासनाने विकसित केलेले संकेतस्थळ https:/se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन त्यांच्या कुटुंबाची माहिती म्हणजे कुटुंब प्रमुखाचे नाव, कुटुंबातील सदस्यांची संख्या, कुटुंबातील घरातील किती खोल्या आहे, विविध असा 33 प्रश्नांची उत्तरे त्याच्यामध्ये भरावं लागते। आपण या सगळ्या माहिती भरल्यानंतर आपल्याला 11 अंकी SEID म्हणजे सेल्फ एन्युमरेशन ID जनरेट होते। हे आपण जपून ठेवावी जेणेकरून पुढच्या भागामध्ये म्हणजे 16 मे ते 14 जूनपर्यंत आपण जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेले प्रगणक आहे, पर्यवेक्षक आहे, तुमच्या घरी भेट देतील आणि आपण माहिती भरलेले ते खात्री करतील आणि आपण जे ID 11 अंकाची ID त्यांना जर दिला ते त्याच्यामध्ये नोंद घेऊन पुढच्या खात्रीसाठी ते वापरतील। या सर्व प्रक्रियेसाठी मी सर्व धाराशिवकरांना, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व सरपंच, नियुक्त केलेले आमचे सर्व पर्यवेक्षक, प्रगणक, आमचे चार्ज ऑफिसर्सला, सर्व नागरिकांना आपण शुभेच्छा देऊ इच्छितो। आपण मोठ्या प्रमाणाने या सेल्फ एन्युमरेशन गणना याचा आपण फायदा घ्यावी असं मी या माध्यमातून सर्वांना आवाहन करू इच्छितो। आणि तसेच मे महिना आहे, कडक ऊन आहे, या कडक ऊनापासून आपण सावधान राहावी एवढं असं आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।